नमस्कार, मी विशाल परदेशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत आत्ता या क्षणापर्यंत जगात कुठे कुठे नेमकं काय घडलंय. चला सुरुवात करूया. सध्या कोरोना व्हायरसचा प्रसार वाढून रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे उटाहच्या पार्क सिटी इथे प्रत्यक्ष होणारा सन डान्स फिल्म फेस्टिवल रद्द करण्यात आला आहे. यंदा तो ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. पार्क सिटी आणि ऑनलाईन अशा दोन्ही ठिकाणी खरं तर स्क्रीनिंगसह हा उत्सव नियोजित केला जातो. पण हा निर्णय घेणं कठीण होतं. कोरोना प्रकरणांची संख्या वाढण्याचा अंदाज असल्याने आम्ही आमचे कर्मचारी धोक्यात आणू शकत नाही, म्हणून प्रत्यक्ष आयोजन रद्द करत आहोत असं आयोजकांनी सांगितलं. ओमायक्रॉनच्या वाढत्या संख्येमुळे यंदा ग्रॅमी पुरस्कार पुढे ढकलले गेलेत आणि त्यासाठी अद्याप कोणतीही नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. लॉस एंजेलिसमध्ये 31 जानेवारी रोजी थेट प्रेक्षक आणि परफॉर्मन्स समारंभ नियोजित करण्यात आला होता. रेकॉर्डिंग अकादमीने सांगितलंय की शहर आणि राज्य अधिकारी, आरोग्य आणि सुरक्षा तज्ज्ञ, त्याचबरोबर कलाकार समुदाय आणि आमचे अनेक भागीदार यांच्याशी काळजीपूर्वक विचार आणि विश्लेषण केल्यानंतर समारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्राझीलचे आरोग्यमंत्री मार्सेलो क्वेरोगा यांनी बुधवारी या महिन्याच्या शेवटी मुलांसाठी कोरोना व्हायरस लस उपलब्ध करून दिली जाईल असं सांगितलंय. लहान मुलांना शक्य तितक्या लवकर डोस देण्याची मागणी करत आंदोलकांनी रॅली काढली होती. रिओ दी जानेरोमध्ये जमलेल्या निदर्शकांनी मुलांच्या लसीकरणासाठी फलक हाती घेतले होते आणि या रॅलीतून सरकारच्या उपाययोजना करण्याच्या ढिलाईवर टीका करण्यात आली. इटालियन सरकारने बुधवारी एक फतवा काढला ज्यामध्ये 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना व्हायरस विरुद्ध लसीकरण करणं आवश्यक असेल, कारण देशभरात ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे दररोज रुग्णसंख्येचा विक्रम नोंदवला जातोय. सुमारे 59 दशलक्ष लोकसंख्येच्या देशात साधारण आपण जर लक्षात घेतलं तर 1,89,000 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली. लसीकरणास नकार देणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. इटलीच्या लोकसंख्येपैकी सुमारे 78% लोकांना कोरोना व्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण करण्यात आलेलं नाही. इस्रायलमध्ये लसीकरणाबद्दल पुढाकार दिसत असला तरी शाळा बंद करण्याचा निर्णय दरडोई रुग्णांची संख्या वाढल्याबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. रविवारपासून इस्रायलमध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लसीचा चौथा डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. पेरूमध्ये कोविड-19 संसर्गाची तिसरी लाट आली आहे असं अधिकृतपणे सांगण्यात आलं. डिसेंबरच्या सुरुवातीपासून आकडेवारीची तुलना केल्यानंतर कोविड संक्रमण राष्ट्रीय स्तरावर 50%पेक्षा जास्त वाढलं असून लिमामध्ये तर दुप्पट झाले. ख्रिसमसच्या सुट्टीनंतर आणि नवीन वर्षाच्या आधी संक्रमण 25% वाढलं. नवीन वर्षाच्या दरम्यानच लोकांना समुद्रकिनारे, जलतरण तलाव, त्याचबरोबर नद्यांमध्ये जाण्यास बंदी घालून तसंच कौटुंबिक मेळावे कमी करून संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्याचे परिणाम कमी दिसले. व्हेनेझुएलामध्ये आरोग्य सुरक्षेसाठी बूस्टर डोस दिला जातोय. आतापर्यंत 91% नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष निकोलस मडुरो यांनी ट्विटरवर दिली. तसंच बूस्टर डोस घेण्याचं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं. सिनोफार्म स्पुटनिक लसीचे बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्यात. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले होते. संक्रमण वाढल्यानं काहींनी चिंता व्यक्त केली. संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांना कोरोनाची लागण झाली. ते सध्या घरातून काम करतायत. लक्षणं सौम्य आहेत आणि ते व्हर्च्युअली बैठकांमध्ये सहभाग घेतात. पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किब्री म्हणतात की टेक्सासमधील फेडरल न्यायाधीशाने धार्मिक कारणास्तव लस घेण्याच्या निर्बंधातून सूट मिळावी म्हणून खटला दाखल करणाऱ्या नेव्ही सील विरुद्ध कारवाई करण्यापासून नौदलाला प्रतिबंधित करण्याचा प्राथमिक आदेश जारी केल्यानंतर पेंटागॉन न्याय विभागाशी संवाद साधतात. ऑरेगॉन हेल्थ ऑथॉरिटीला विल्सनविले, ऑरेगॉन इथल्या गोदामातून जवळपास 1.1 दशलक्ष कोविड-19 चाचणी किट मिळाले. हे किट भागीदार एजन्सींना वितरित केले जातील, जे पुढे स्थानिक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, शाळा आणि इतर संस्था तसंच जिथे गरज असेल तिथे वितरित केले जातील. वॉशिंग्टनचे गव्हर्नर जे इन्स्ली यांनी सांगितलं की राज्यात लोकांना घरोघरी 5.5 दशलक्ष टेस्ट किट्स आणि बूस्टर डोस, त्याचबरोबर सुमारे 10 दशलक्ष मोफत संरक्षणात्मक मास्क पुरवले जातील. इन्स्लीच्या कार्यालयाने सांगितलं की राज्याला या आठवड्यात उत्पादकांकडून साधारण 80,000 चाचण्या आधीच मिळाल्या आहेत आणि पुढील आठवड्यात आणखीन 4.7 दशलक्ष येण्याची अपेक्षा आहे. किंग काउंटीने सिएटलमध्ये खरेदी केलेल्या चाचण्यांची एकूण संख्या 7 लाख इतकी झाली आहे.
शिकागोमधील शिक्षक आणि त्यांच्या समर्थकांनी बुधवारी दुपारी शिकागोच्या रस्त्यावरून कार रॅली काढली आणि त्याद्वारे त्यांनी शहरातील सार्वजनिक शाळांमध्ये सुरक्षित वाटण्यासाठी आवश्यक असलेल्या कोविड सुरक्षा उपायांकडे लक्ष वेधण्याची मागणी केली। शिकागो टीचर्स युनियनचे अध्यक्ष जेसी शार्की म्हणाले की सध्याची रुग्णवाढ कमी होईपर्यंत शिक्षक तसंच विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याची परवानगी द्यावी। अमेरिकेत एका प्रभावशाली सरकारी सल्लागार पॅनलने तरुणांसाठी कोविड-19 बूस्टर डोसची शिफारस केली आहे। 16 वर्षांवरील तरुणांना बूस्टरची मागणी करण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाने 12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांसाठी फायझर लसीची घोषणा केलीच आहे आणि त्याचबरोबर बूस्टर डोसमुळे व्हायरसशी लढा देणाऱ्या अँटीबॉडीजची पातळी वाढते आणि त्यामुळे लक्षणात्मक संसर्ग टाळता येतो आणि अगदी ओमायक्रॉनपासूनही संरक्षण मिळवता येतं। ईयूच्या परराष्ट्र धोरण प्रमुखांनी युक्रेनियन सुरक्षा प्रमुखांची भेट घेतली। या भेटीचा मुख्य विषय सुरक्षा हा होता। युक्रेनमध्ये नाटोचा विस्तार रोखण्यासाठी मॉस्कोच्या पाश्चात्य हमींच्या मागणीवर रशिया आणि अमेरिका यांच्यातील चर्चेच्या आधी ही भेट झाली आहे। 6 जानेवारीला कॅपिटॉल इमारतीवर झालेल्या हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानं सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। हल्ल्याच्या वेळी कर्मचारी पेलोसी त्यांच्या दारामागे लपले होते आणि कार्यालयातील इतर फर्निचर एकत्र करून सर्व कर्मचारी तब्बल 3 तास तिथे थांबल्याचं पेलोसी म्हणाल्या। त्या दिवशी नेमकं काय झालं होतं याची माहिती सगळ्या ठिकाणांवर फिरून त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली। व्हिसाच्या अर्जात चूक झाल्यानं सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचला ऑस्ट्रेलियात प्रवेश नाकारण्यात आला। सर्वांना समान नियम लागू असतात आणि त्यात कोणाचाही अपवाद नाही असं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी स्पष्ट केलं। जोकोविचला देशात प्रवेश नाकारल्यानंतर त्यांनी गुरुवारी कॅनबेरा इथे पत्रकारांशी संवाद साधला आणि याआधी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेण्यासाठी जोकोविचला वैद्यकीय रजा मिळाली होती। त्यावरून ही बराच वाद सुरू आहे। जोकोविचला वैद्यकीय सवलत कोणत्या आधारावर देण्यात आली असा प्रश्न काहींनी उपस्थित केला। कझाकस्तानमध्ये इंधनाच्या किमती दुप्पट झाल्याच्या निषेधार्थ आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष सुरू आहे। मंगळवारी देशातील सुमारे डझनभर शहरांमध्ये आंदोलनं झाली आणि पोलिसांनी अलमाटीमध्ये सुमारे 1000 आंदोलकांना पांगवलं आणि काहींना ताब्यातही घेण्यात आलं। राजधानी नूर सुलतानमध्ये आंदोलकांच्या जमावावर अश्रुधुराचा मारा करावा लागला। पश्चिमेकडच्या शहरांमध्ये सुरू झालेल्या आंदोलकांचा हा 3रा दिवस होता। नवीन वर्षाच्या सुरुवातीला गॅसची किंमत दुप्पट झाली। कझाकस्तानमध्ये शांती सैन्य पाठवण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे। सरकारी इमारती जप्ती आणि आग लावण्यासह उफाळलेल्या हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कझाकस्ताननं ही मदत मागितली होती। अलमाटी इथल्या निवासस्थानी काही आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला। अलीकडच्या दिवसात पोलीस आंदोलकांमध्ये वारंवार संघर्ष सुरू आहे। अतिसंवेदनशील हवामानात आंदोलकांवर अश्रुधूर आणि जलतोफांचा मारा केला जातोय आणि या अशांततेच्या वातावरणात 8 पोलीस अधिकारी आणि नॅशनल गार्ड सदस्यांचा मृत्यू झाला। 300हून अधिक जखमी झाल्याची माहिती कझाकस्तानच्या गृह मंत्रालयानं दिली आहे। नागरिकांच्या जीवितहानीबद्दलची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाहीये। अमेरिकेनं अटकेत असलेल्या एका व्यावसायिकाला सोडलं तर सध्याच्या राजकीय संकटाबद्दल देशाच्या विरोधकांशी वाटाघाटी पुन्हा सुरू होतील असं व्हेनेझुएला प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। कोलंबियामध्ये जन्मलेल्या अलेक्स साब यांनी सरकारसाठी घरे बांधण्याकरता व्हेनेझुएलाच्या राज्य करारातून $35 कोटी काढून घेतल्याचा आरोप अमेरिकेनं केला होता। त्यांना मुक्त करण्याची मागणी होत असल्याचं नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्स यांनी सांगितलंय। वॉशिंग्टन आणि कराकस यांच्यातील तणावपूर्ण संबंध असलेल्या हाय प्रोफाईल प्रकरणात नोव्हेंबरमध्ये साबने मियामी फेडरल कोर्ट रूममध्ये आरोपींसाठी दोषी नसल्याची कबुली दिली होती। फिलाडेल्फियामध्ये लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झाला होता। त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। बळींमध्ये 7 लहान मुलांचा समावेश होता आहे आणि दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 26 जण राहत असलेल्या एका इमारतीमधल्या अन्य नागरिकांचा शोध घेतला जातोय। सार्वजनिक निवासस्थान असलेल्या या इमारतीमधील 4 स्मोक अलार्म कार्यरत नसल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। आगीचं कारण अजूनही कळू शकलेलं नाहीये।
पनामाच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी कोलंबियाचे माजी लष्करी अधिकारी मारिओ पॅलासिओस यांच्या प्रत्यार्पणाची पुष्टी केली आहे, जो हैतीचे अध्यक्ष जोवेनेल मोइस यांच्या हत्येचा मुख्य संशयित आहे, ज्याला मंगळवारी मियामी इथल्या फेडरल कोर्टात हजर करण्यात येणार होतं. पनामाच्या स्थलांतर संस्थेच्या संचालिका समीरा गोझाईन यांच्या म्हणण्यानुसार जमैकाहून ट्रान्झिटमध्ये निर्वासित म्हणून तो सोमवारी दुपारी टोकुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला आणि त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा त्याला मियामी इथे स्थलांतरित करण्यात आलं. सुदानचे पंतप्रधान अब्दुल्ला हमडोक यांना ऑक्टोबरच्या सत्तापालटात पदच्युत करण्यात आलं होतं, कारण 1 महिन्यानंतर सैन्यासोबत झालेल्या करारानंतर तणाव आणि सत्तापालट विरोधी निदर्शनं शांत करण्यात आली. सत्ताधारी आणि लोकशाही समर्थक चळवळी यांच्यात तडजोड करण्यात आली. त्याचबरोबर हॅमडोक जेथे पायउतार झाले. पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर देश आणखी गोंधळात पडला असताना सुदानच्या राजधानीत सत्तापालट विरोधी निदर्शनांदरम्यान निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी मंगळवारी अश्रुधुराचा मारा केला. टेक जायंट पॅनासोनिकने लास वेगासमधील CES गॅझेट शोच्या आधी आपली नवीन उत्पादनं प्रदर्शित केली आहेत. वार्षिक CES गॅझेट अधिवेशन मागील वर्षी आयोजित करण्यात आलं होतं आणि यावर्षी 5 जानेवारी रोजी सुरू होत असून ऑनलाईन आहे, परंतु आधीच कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे आणि त्यातील काही प्रसिद्ध तंत्रज्ञानी सादरकर्त्यांनी माघार घेतल्याने ते 4 ऐवजी 3 दिवसांपर्यंत कमी करण्यात आले. मात्र मागच्या लॉकडाऊन दरम्यान ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्ससह घरीच होते, तेव्हा या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. व्हर्जिनियामध्ये शेकडो कार चालकांना भर थंडीत महामार्गावरच रात्र काढावी लागली. इंटरस्टेट 95 या महामार्गावर ट्रॅक्टर ट्रेलर हिमवादळात अडकल्यानं वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पूर्व किनाऱ्यावरील मुख्य उत्तर दक्षिण महामार्गाच्या दोन्ही दिशांच्या मार्गिकांवरची वाहनं जी ती अडकली. वाहन चालकांनी सोशल मीडियावर इंधन, अन्न आणि पाणी संपल्याबद्दलच्या पोस्ट शेअर केल्या. मंगळवारी सकाळपर्यंत एका दिशेने अनेक थांबलेल्या ट्रक आणि कार यांच्यामध्ये एकाच मार्गिकेतून वाहतूक सुरू होती. कोलोराडोमध्ये लागलेल्या वणव्यात हजारो घरांचं प्रचंड नुकसान झालंय. घराच्या अवशेषांमध्ये काही सापडतंय का याचा शोध घरमालक घेताना दिसत होते. अग्निशमन दलाचे जवान रहिवाशांना मदत करताना दिसतात आणि काही जण विम्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. घरांच्या वाढत्या किमतीमुळे बोल्डर काउंटीमध्ये राहण्यासाठी दुसरी जागा घेणं परवडेल की नाही याची अनेकांना खात्री नाही. वणव्यात घर उद्ध्वस्त झालेल्या पीडितांना मदतीचा हात पुढे केला जातोय. कपडे तसंच जीवनावश्यक वस्तूंसाठी या सगळ्यासाठी डोनेशन सेंटर्सची उभारणी करण्यात आली आहे. काही हॉटेल्समध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. डेन्व्हरच्या वायव्येकडच्या भागात 169 किलोमीटर प्रति तास वेगानं वाऱ्यासोबत वणवा भडकत गेला आणि तब्बल 10,000 नागरिकांना घर रिकामं करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कोलोराडोमधल्या आगीत हजारो घरांचं नुकसान झालं. इथल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं असलं तरी पाळीव प्राण्यांची चिंता रहिवाशांना सतावते. लिसा फॉक्सी या त्यांच्या पाळीव घोड्याची भेट घेण्यासाठी येत असल्या तरी त्यांच्याकडच्या 2 मांजरींचा शोध अजूनही सुरू आहे. कोलोराडोमध्ये लागलेल्या आगीत घरांचं किती नुकसान झालं याचा रहिवाशी अंदाज घेतात. काहींनी नुकतंच घराचं नूतनीकरण केलं होतं, पण वणव्यामध्ये होत्याचं नव्हतं झालं. घराच्या ठिकाणी काही वस्तू सापडतात का याची पाहणी नागरिक करताना दिसतात. यानंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.